हॅलो एव्हरीवन. सो मी रील्स ह्याच्यासाठी बनवते. मी आता गावाकडे आली आहे आणि तुम्हाला माहिती आहे गावाकडे आल्यावर इतकं छान वातावरण होतं माहिती आहे. आम्ही सडनली गावाकडे आलो आहे. सो मी गावाकडे आल्यावर प्रत्येकाने आपापल्या शेताकडे जावं आणि एन्जॉय करावा. तुम्हाला आता बघायची आमची शेती कशी आहे ती. हे बघा, मी ॲक्च्युली पहिल्यांदा बघते असं एवढं छान माहिती आहे. खूप भारी वाटतंय. विहीर बघायची का तुम्हाला? हे बघा, ह्याला विहीर म्हणतात. आणि हे माझे सासरे हे माझे सासरे की ते पूर्ण इथली शेती करतात ॲक्च्युली. आणि बघा ना, इकडचं वातावरण एवढं छान आहे. कसं आहे ना की मला जेव्हा ज्या ठिकाणी छान वाटतं ना तेव्हा मला तो माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करावा असं वाटतो. तर प्रत्येकाने गावाकडे गेलं ना तर आपापल्या शेताकडे जाऊन एन्जॉय करावा. हे बघा, ही सगळी आहे ना, ही आमची शेती आहे. इकडच्या बाजूला ज्वारी लावली आहे आणि इकडच्या बाजूला ही पूर्ण ज्वारी लावली आहे. आणि ह्या पट्टीमध्ये ना, ह्याला पट्टी म्हणतात, रिकामी पट्टी आहे. तर ह्याच्यामध्ये ना कांदा लावला होता. तर कांद्याचा सीझन झालाय, बहुतेक कांदे काढलेत. आणि ही अशी आमच्या शेतातली काही कामगार मंडळी आहेत जी कामं करतायत. सो खूप छान वाटतं गावाकडं आलं ना की शेतामध्ये जावं आणि एन्जॉय करावा. असं नेचर आपल्याला कुठेच मिळत नाही. सिटीमध्ये राहिलं ना सारखं गर्दी 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 खूप. बघा, खूप छान वाटतं, माइंड फ्रेश होतं खूप. नाही, ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. हे बघा, किती छान वाटतं ना गावाकडे आल्यावर. शेतामध्ये आलं ना की खूप खूप काही व्हरायटी बघायला भेटतात. भाज्यांच्या म्हणा, खूप प्रकारच्या फळांच्या. हे जवसाचं झाड आहे, फ्लॅक्सीड म्हणतो ना आपण, हे त्याचं झाड आहे. ह्याच्यामधून फ्लॅक्सीड वगैरे सीड्स निघतात, फ्लॅक्सीड्स. तर ही अशी आहे आमची शेती, जे की माझे सासरे बघतात एकटेच. शेतीसाठी खूप कष्ट घेतात ते इकडं. ही अशी आहे, हिरवी हिरवी गार आमची शेती आहे. आणि हे म्हणजे महत्वाचं शेतातलं पाणी. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते. शेतामध्ये ना मधल्या साईडला थोडासा हरभरा लावलेला असतो, जे की मी पहिल्यांदाच बघते आणि तुम्हालाही दाखवते. एक मिनिट. मी हे जे ना कांदे थोडेसे पडले होते त्या पट्ट्यामध्ये, ते गोळा केलेत. मी म्हटलं की अरे तिकडं सिटीमध्ये खूप महाग झालेत कांदे माहिती आहे. म्हटलं इकडनं गोळा करून घ्यावे थोडेसे, पण घरी, इथल्या घरी. सो थांबा, तुम्हाला दाखवते. रोप असतात ते, काय म्हणतात, ढाळे म्हणतात त्याला मराठीमध्ये, ढाळे. थांबा, मी तुम्हाला दाखवते, एक मिनिट. हे बघा, हे असं हे खातात लोक असं खूप छान. एवढं लावलेलं बघा, एवढा पट्टा लावलेला पूर्ण. हे बघा, आमच्या शेतातील ही विहीर आहे. तुम्हाला पाणी बघा किती छान पाणी आहे. सैराटमध्ये जशी विहीर दाखवली तशी सेम विहीर वाटतेय बघा, है ना, मस्त. हे बघा, हे लिंबाचं झाड आहे जे आपल्याला रोज लागतो. हा बघा, लिंबू. हे बघा, हे जे आहे ना वांग्याचं झाड आहे. ह्या वांग्याला फुल आले आणि ह्या फुलामध्ये वांग येतं. हे सरसोचं झाड आहे, आपण जे मोहरी खातो ना भाजीमध्ये. हे बघा, हे मोहरीची शेंग आहे. आणि तुम्हाला बघायचं का, हे बघा, हे आहे टोमॅटोचं झाड, जे खूप पाठीमागे महाग झालं होतं. आता असं शेतामध्ये बघायला भेटतं. इथे असा पूर्ण भाजीपाला लावलाय, म्हणजे मेथी, ही मेथी आहे, ही कोथिंबीर आहे इथं. तर अशा पद्धतीने, म्हणजे अशी आहे आमची शेती, जे की मी पण पहिल्यांदाच आले. माझ्या सासऱ्यांची खूप इच्छा होती की मला शेत दाखवायची. मी आले आणि मला असं वाटलं की तुम्हाला पण तो व्हिडिओ दाखवावा. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा. चला, बाय.